प्रिय बंधूंनो, येशूच्या नावानं आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? हा नवीन दिवस कसा आहे? तुम्ही समस्यांमध्ये, संघर्षांमध्ये आणि त्रासामध्ये आहात का? तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का जे तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि लढतात? हे लोक तुमच्या कामाच्या ठिकाणी, शेजारी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करता तिथे आहेत का? लोकांमुळे तुम्हाला त्रास होतोय का? तुम्ही अशा परिस्थितीत आहात का जिथे तुम्ही म्हणता माझे शत्रू वाढले आहेत? दावीद एक अद्भुत अनुभव शेअर करतो. स्तोत्र संहिता अध्याय 3 वचन 6. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, मी त्यांना भिणार नाही. माझ्या भोवती हजारो लोक माझ्या विरुद्ध उभे राहिले होत. ते माझ्यावर सैन्याप्रमाणे येतात, मला नष्ट करण्यासाठी किंवा दडपण्यासाठी, पण मी घाबरणार नाही, असं तो म्हणतो. हा त्याचा अनुभव आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे त्या ठिकाणाला हेब्रॉन म्हणतात. हे हेब्रॉन ते ठिकाण आहे जिथे अब्राहम कधी काळी राहत होता. त्याने आपल्या पत्नीकरिता इथेच एक कब्र विकत घेतली होती. मी तिथेच उभा आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे. हे एक विशाल क्षेत्र आहे. इथेच अब्राहम, इसहाक आणि याकोब यांच्या समाध्या आहेत. याच हेब्रोनमध्ये दावीद प्रथम राजा म्हणून अभिषिक्त झाला होता. 7 वर्षे त्याने इथून राज्य केले. मगच त्याचे मुख्यालय यरुशलेमला हलवले गेले. आपण ते बायबलमध्ये पाहतो. म्हणून हेच ते हेब्रोन आहे जिथे दावीदने राज्य केले. दावीदच्या आयुष्यात काय घडले ते आपल्याला माहित आहे. त्याच्या विरुद्ध मोठमोठ्या लढाया झाल्या, बरेच शत्रू आले, पण तो म्हणतो 10,000 लोक जरी आले तरी मी घाबरणार नाही. परमेश्वरानं त्याच्या हृदयात धैर्य दिले होतं. त्याने राक्षस गोल्यातला पराभूत केले नाही का? त्याला आपल्या शत्रूची किंवा त्याच्या शक्तीची भीती नव्हती. त्याला माहित होते आणि विश्वास होता की जो परमेश्वर त्याच्या सोबत आहे तो महान आहे. तो सेनाधिपती परमेश्वर आहे. कारण त्याला परिस्थितीची भीती नव्हती, म्हणूनच त्याने विजय मिळवला. भीती ही आपल्या अपयशाचे कारण आहे. परमेश्वर म्हणतो, मुला मुली घाबरू नकोस. कितीही लोक तुझ्या विरुद्ध आले तरी मी सेनाधिपती परमेश्वर तुझ्या सोबत आहे. जसा मी दावीदला विजय दिला तसाच मी तुलाही विजय देईन. आज तो तुझ्याशी अशा प्रकारे बोलत आहे. कदाचित तुला कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटत असेल. तुझ्या विरुद्ध उभे राहिलेले लोक प्रभावशाली, श्रीमंत आणि अधिकारात असू शकतात. येशूपेक्षा जास्त अधिकार कुणाकडे आहे? त्याला कोण जिंकू शकतो? भीती बाळगू नकोस, पण असे म्हण, माझ्या भोवती उभे राहिलेल्या 10,000 लोकांचीही मला भीती वाटणार नाही. मग तू नक्कीच विजयी होशील. तुझी भीती दूर होईल. तू हे म्हणशील का? आपला हात आपल्या छातीवर ठेव आणि असे म्हणे, माझ्या विरुद्ध उभे राहिलेल्या 10,000 लोकांचीही मला भीती वाटणार नाही. कारण येशू माझ्यासोबत आहे. मला भीती वाटणार नाही. मी विजयी होईन. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.